शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण कांदा पिकाची जी सल्ला किंवा सिरीज चालू केलेली आहे त्यातला आपण हा एक आज भाग वेगळा तयार करणार आहोत. कारण की सध्या हा मार्च एप्रिल महिना जवळपास चालू आहे किंवा मार्च संपून एप्रिल बी चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जवळपास सर्व भागातले कांदे लागवड होऊन कुणाचे 1 महिना 2 महिने किंवा काही जणांचे 90 दिवसाच्या आसपास 70 दिवसाच्या आसपास काही जणांचे काढायच्या अवस्थेत आलेले. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, त्याचबरोबर सोसाट्याचा वारा ही आपल्याकडं सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्याच्यामुळं ह्या कांदा पिकांना मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे हातातोंडाशी आलेलं, ज्यांचा काढायचा कांदा आहे अशा कांदा हातातोंडाशी आलेला आपल्या ह्या गारपिटीने किंवा अवकाळी पावसाने नुकसान होण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत. मग ह्याच्यासाठी आपल्याला जे कांदा पीक सल्ला आहे ह्याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतात का, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बंधू, आपण जर नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब, माहिती आवडल्यास कॉमेंट्स करावे. त्याचबरोबर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत ह्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. आपण ह्या भागामध्ये महत्त्वाचं बघणार आहोत की जो कांदा समजा 1-2 महिन्याचा आहे ह्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. जो कांदा 60-65 दिवसाच्या पुढे गेलेला आहे ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि जो कांदा काढायच्या अवस्थेत आहे आपल्याला त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. आपण आता कांदा पिकाच्या प्लॉटमध्ये चाललेलो आहोत आणि इथं वाऱ्याने व सोसाट्याच्या हवेने किंवा वाऱ्याने, त्यानंतर अवकाळी पावसाने हे आपल्याला पिकाचं नुकसान झालेलं आपल्याला इथं दिसत आहे. म्हणजे हे तुम्ही पाहता की ह्याच्यावर करपा दिसत आहे, इथं करपा सुद्धा आहे. त्याचबरोबर आता ह्याच्यात काळा म्हणजे स्टेम फिल्म लिप लाईट आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे ह्याच्यातला जो काळा करपा, तांबडा करपा किंवा तपकिरी करपा हे सगळे आपल्याला ह्याच्यावर दिसत आहेत. आणि ह्या अवकाळी पावसाचा परिणाम आपल्याला ह्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. आणि कांदा पीक एक असं आहे की ते आपल्याला ह्या स्टेजमध्ये किंवा ज्यावेळेस आपण काढायच्या अवस्थेत आहे त्यावेळेस आपल्याला त्याचं काळजी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. तर मग ह्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याच्या शेतामध्ये साठलेलं अतिरिक्त पाणी हे आपल्याला पहिल्यांदा काढून देणं गरजेचं आहे. म्हणजे शेतामध्ये कुठेही पाणी साठलेलं असलं, वाफे असले तर वाफे फोडून द्यावेत किंवा जर पाणी आपल्याला शेतात साठलेलं असलं तर ते काढून द्यावे. आणि जर असा हा सतत ढगाळ वातावरण एक 5-7 दिवस किंवा एक आठवडाभर चालू राहिलं तर आपल्याला ह्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचबरोबर हवेची आर्द्रता जर जास्त वाढली, मी जे तुम्हाला सांगितले करपा रोग जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. आणि मग ह्याच्यामुळं आपल्याला कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येतं. तर मग ह्याच्यासाठी आपल्याला कांदा सशक्त, जे समजा कांदा पीक 55-60 दिवसाचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला जर बघितलं 052-34 विद्राव्य खत किंवा त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, त्याचमध्ये प्लस सिलिकॉन 1 मिली प्रति लिटर पाणी मिसळून एकदा किंवा 2दा फवारणी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्राव्य गंधक जे आहे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून या द्रावणाची प्रति चौरस मीटर 2 लिटर द्रावणाची आळवणी आपल्याला करणं गरजेचं आहे. कांदा पिकामध्ये मी अगोदर जसे किंवा तुम्ही इथं पाहता ते आता ह्या व्हिडिओमध्ये की ह्याच्यावर करपा किंवा फुलकिड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्यासाठी कार्बेंडेजिम प्लस मँकोजेब हे 2 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर प्लस टिकर 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे पावसाचा जर वातावरण असलं तर आपल्याला कमीत कमी फवारल्याच्या नंतर 2 तास ते 4 तास आपल्याला पाऊस झाला नाही पाहिजे अशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या अवकाळी पावसामुळं किंवा जर ढगाळ वातावरण जर असलं तर कांदा पिकामध्ये आपल्याला मर सुद्धा दिसू शकते किंवा कांदा सडीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर ह्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या ज्या जैविक बुरशी आहेत या 2 किलो किंवा 2 लिटर प्रति एकरी आपल्याला ते आळवणीमध्ये देणं गरजेचं आहे. कांदा पीक 65 ते 75 दिवसाचं झाल्यानंतर, म्हणजे जे कांदा पीक ज्या शेतकऱ्याचं 65-75 दिवसाचं आहे अशा शेतकऱ्यांनी 0050 आणि त्याच्यामध्ये एक सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला हे
2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे. कांदा पिकाच्या काढणीच्या अगोदर ही एक महत्त्वाची शिफारस आहे. कांदा पीक काढण्याच्या अगोदर आपल्याला कांदामध्ये महत्त्वाचं म्हणजे कार्बेंडाझिम पावडर जे आहे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने 5 वाळलेली असली तरी आपल्याला फवारणीमध्ये वापरावे. कांदा पीक काढण्याच्या 1 महिना अगोदर आपल्याला आपल्या शेतामध्ये साधारणपणे कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्या शेतामध्ये आळवणीमध्ये देणं गरजेचं आहे. आता जे पुनर्लागवित केलेले कांदे आहेत 1-2 महिन्याचे झालेले आहेत अशांनी आपल्याला म्हणजे मी वरच्या प्रमाणे जे सांगितलं म्हणजे पाऊस जर जास्त झाला तर आपल्या शेतातलं अन्नद्रव्य आहे त्याचा निचारा होतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपलं कांद्याचं नुकसान होतं. मग त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य ह्या खतांची गरज आपल्याला आपल्या कांदा पिकाला लागते आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर 1 महिन्याचं किंवा 2 महिन्याच्या आसपासचं जर पीक असलं तर 19-19 प्लस सूक्ष्म अन्नद्रव्य हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर विद्राव्य जे खत आहे हे आपल्याला फवारणीमध्ये देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर PSB KMB प्रत्येकी 2 लिटर प्रति एकरी आपल्याला हे 2 ते 3 वेळेस आपल्या कांद्याला देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पीक आपलं सशक्त हेल्दी आणि चांगल्या पद्धतीने होईल. मूळकूज कंदकूज टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास ह्या ज्या जैविक बुरशी आहेत या 2 लिटर प्रति एकरी आपल्याला आळवणीमध्ये किंवा जमीन चांगली ओली असताना सोडणं गरजेचं आहे. आणि मी अगोदरच सांगितलं की किंवा फुलकिडीचा जर प्रादुर्भाव होत असेल तर हे आपल्याला म्हणजे कार्बेंडाझिम प्लस मँकोजेब किंवा त्याचबरोबर जर विचार केला तर फिप्रोनिल प्रोपिनोफॉस किंवा कार्बोसल्फान ह्याची आपल्याला एकाच दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण ह्याच्यात पाहतात की मी तुम्हाला जसं सांगितलं की पावसाळी वातावरण किंवा ढगाळी वातावरण आणि ज्या ठिकाणी गारपीट होती तिथं अशा पद्धतीने आपल्याला कांदा झालेला दिसून येतो आणि मग काही वेळेस फुलकिड्याचा किंवा करप्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने कांद्याचे आपल्याला नुकसान झालेले दिसून येते. तर ह्या वरील प्रमाणे काही ज्या उपाययोजना आहेत ह्या जर शेतकऱ्यांनी आपल्या कांदा पिकाच्या वयानुसार किंवा त्याच्या लागवडीच्या पिरियडनुसार जर आपण वापर केला तर हमखासरीत्या आपल्याला ह्या कांदा पिकाचं जे 100% नुकसान होणार आहे हे आपल्याला काही प्रमाणात का होईना आपल्याला ह्या उपाययोजनांनी वाचवता येईल आणि मग ह्याच्यामुळं कांदा पीक आपल्याला हे करता येईल म्हणजे त्याचं उत्पादनात घट होणार आहे हे आपल्याला थांबवता येईल. कारण की अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ज्यांचा समजा शेवटच्या स्टेजला कांदा आहे आणि ज्या भागात गारपीट किंवा अवकाळी पाऊस झालाय अशा शेतकऱ्यांना एक शिफारस एक द्यावं वाटते की त्या पिरियडला आपल्याला कांदा काढून लगेच मार्केटला दिलेला सगळ्यात चांगला आहे. कारण की गाभ्यामध्ये ज्यावेळेस पाणी जातं त्यावेळेस कांदा सडायचं मोठ्या प्रमाणात चान्स असतो. आणि परत एक दुसरं एक सांगायचं म्हणजे ज्यावेळेस कांदा काढतात त्यावेळेस आपल्याला कमीत कमी कांदा छाटायच्या वेळेस इथं आपल्याला एक साधारणपणे 3 सेंटीमीटर पर्यंत वर ठेवून आपल्याला हे कट करणं गरजेचं आहे. कारण की हे आपल्याला इथं दिसतंय ज्यामध्ये पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण त्याच्यावर करपा आलेला दिसतो आणि करपा आपल्याला ह्याच्यातून आत जाऊ शकतो. आपण जर हे कट करून जर ठेवलं तर आपल्याला स्टोरेजला एक 2-3 महिन्यापर्यंत आपल्याला हे चांगल्या पद्धतीने स्टोरेज कांदा करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने कांद्याची आपल्याला व्यवस्थितरित्या काळजी जर घेतली स्टोरेजसाठी म्हणजे ज्यांना साठवायचं आहे त्यांना किंवा ज्यांना मार्केटला पाठवायचं आहे त्याने काढल्याबरोबर लगेच मार्केटला पाठवणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये करता येईल आणि मी इथून पुढे सुद्धा आपल्याला एक म्हणजे सिरीज चालू राहील कांद्याची आणि पुढच्या सिरीजमध्ये आपल्याला कांदा काढण्याच्या नंतर किंवा काढायच्या अवस्थेत काय उपाययोजना केली पाहिजेत आणि कांदा स्टोरेजमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्याचं स्टोरेज करता वेळेस कुठले रोग येतात त्याच्यात काय येतात ह्याच्यावर आपण इथून पुढच्या भागामध्ये माहिती पाहणारच आहोत. तर शेतकरी बंधूंना परत एक माझी विनंती आहे की आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट्स करावे. माहिती आवडल्यास जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा ही माहिती पाठावी. धन्यवाद.